नमस्कार मंडळी. सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण आलो टिटवाळ्यामधील गणेश मंदिर इथे. तर आपण मस्तपैकी आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि हा ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. बिकॉज आम्ही इथे तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे, इथे कसं यायचं काय आणि इथली पूर्ण हिस्ट्री आम्ही तुम्हाला सांगणार आहे. टिटवाळ स्टेशन पासून हे मंदिर अगदी 10 मिनिटांवरच आहे आणि अगदी 20 रुपये देऊन तुम्ही रिक्षाने इथे पोहोचू शकता. मंदिराच्या गेटच्या आत प्रवेश करताच तुम्हाला छोटे छोटे स्टॉल दिसतील. तिथे तुम्हाला पूजेचे ऑल सामान मिळेल आणि तिथे बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्त्या देखील आहेत. तर हे आहे आपलं मंदिर आणि मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी इथे पाय धुण्यासाठी सुद्धा एक जागा ठेवली आहे. इथे तुम्ही पाय धुवूनच आतमध्ये जाऊ शकता. या मंदिराचं वर्णन ग्रंथात केलेलं आहे आणि असं म्हणतात की हे मंदिर पांडवांच्या काळापासून आहे. काही काळानंतर हे मंदिर नाहीसं झालं होतं. नंतर हे मंदिर पेशव्यांनी परत उभारलं. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळी शांती आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. इथे आलेल्या प्रत्येक भक्ताची प्रार्थना बाप्पा नक्कीच ऐकतो असा भक्तांचा विश्वास आहे. तर म्हणजे तुम्ही बघू शकता आज अजिबातच गर्दी नाहीये. फक्त आम्हीच आहे. नाही तर हे पूर्ण मंदिर गर्दीने भरलेलं असतं. एवढी भाविकांची गर्दी असते इथे आणि आज खूप कमी लोक आहे पण जास्त गर्दीच नाही आज. इथे तुम्हाला पियाच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे आणि तुम्ही बाहेरून मंदिराचा व्ह्यू बघू शकता. किती सुंदर दिसतंय ते आणि किती प्रसन्न वाटतंय ते. तर मंडळी गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच मोरया स्वामी गृह उद्योग आहे आणि तिथे खूप सारे गणपतीचे या सगळ्या देवांचे ग्रंथ आहेत. आतमध्ये खूप सारे सुंदर सुंदर मूर्त्या आहेत देवांच्या. आणि एवढंच नाही, ते खाण्याच्या गोष्टीपासून ते ऑल इथे A to Z सगळं आहे. सो आपण आपले जाऊया आणि आतमध्ये सुद्धा बघूया की कसं काय आहे ते. तर तुम्ही बघू शकता इथे बाप्पाच्या किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. छोट्या बाल गणेशापासून ते मोठ्या बाप्पांपर्यंत आणि ते पण वेगवेगळ्या रूपात आहेत, वेगवेगळ्या आकारात आहेत.
तर मंडळी आता आमचं मस्तपैकी दर्शन करून झालंय आणि आतमध्ये खरंच खूप प्रसन्न वाटते, खरंच खूप सुंदर आहे. आता आम्ही जस्ट दर्शन करून बाहेर आलोय आणि मंदिराच्या समोरच खूप मोठं तलाव आहे, तिथे कायाकिंग सुद्धा केली जाते. पण आता पावसामुळे सगळं बंद आहे आणि मंदिराच्या त्या समोरच आहे पूर्ण गार्डन एरिया आणि इथे बसण्यासाठी सुद्धा सुविधा केलेली आहे. सो तुम्ही इथे येऊन शांतपणे बसू शकता, पाहिजे तेवढा वेळ इथे पायथे येऊन काहीही खाऊ शकता. इथे खूप शांतता आहे, ओव्हर शांतता आहे आणि खरंच खूप छान आहे. इथे पूर्ण माहिती लिहिली आहे की इथे कचरा अजिबात करू नये आणि इथल्या झाडांना हानी पोचवू नये, बिकॉज लहान लहान पोरं येतात, झाडं वगैरे खेचतात, पानं खेचतात, फुलं खेचतात. सो इथल्या झाडांना इथे कचरा करू नये, इथे काळजी घेणं खूप गरजेची आहे. ज्या ज्या जागा ज्या सुंदर असतात तिथे काळजी घेणं आणि तिथली निगा राखणं खरंच खूप गरजेची आहे. तर मंडळी आमचा आजचा दिवस खरंच खूप छान गेलाय बाप्पाच्या दर्शनाने. तुम्ही सुद्धा इथे लवकर व्हिजिट करा. हे मंदिर पूर्ण प्राचीन कालीन आहे, सो तुम्ही लवकर या गणेश फेस्टिवल इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आधी ते येऊन गेले की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, बिकॉज आम्ही असे खूप सारे ब्लॉग आता गणेश फेस्टिवलसाठी आणत राहणार आहे. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आता पुरतं बाय.